नमस्कार मित्रांनो, वॉक हेरिटेज या चॅनलतर्फे आपलं सर्वांचे स्वागत. आपण दुसरा मुघल बादशाह हुमायूं याच्या कबरीजवळ आहोत. ही कबर 1565 मध्ये त्याचं निधन झाल्यानंतर त्याची पत्नी बेगा बेगम उर्फ हाजी बेगम हिने बांधली. 1565 ते 1570 दरम्यान याचं बांधकाम पूर्ण झालं. लाल वाळूच्या खडीतून हा टोम उभारण्यात आला. हा जो परिसर आहे हा परिसर शाही घराण्यातील रॉयल व्यक्तींचं कब्रस्थान म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी जवळजवळ शाही घराण्यातल्या 150 लोकांच्या कबरी या ठिकाणी आहेत. त्यातली मुख्य कबर म्हणजे हुमायूं टोम, दुसरी मिर्झा नियाझी याची कबर, त्याचबरोबर दारा शुकोह, हाजी बेगम यांच्या सुद्धा कबरी आत या परिसरात आहेत. चला, हुमायूं टोम्ब याचं स्ट्रक्चर जे आहे ते मेराक मिर्झा आणि त्याचा मुलगा सय्यद मिर्झा यांनी केलेलं आहे. 1565 ते 1570 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि हे बांधकाम त्याची पत्नी जी आहे ती हाजी बेगम उर्फ बेगा बेगम हिने कंप्लीट केलेलं आहे या टोम्बचं. तर या टोम्बचा वरती जो गोल्डन जो हे दिसतोय, कलश जो दिसतोय, तो साधारण 12 ते 14 किलो सोन्यापासून बनवलेला आहे. नंतर झालेले दुसरे मुघल सम्राट हुमायूं यांची कबर या ठिकाणी 1565 ते 1570 या दरम्यान उभारली गेली. लाल खडी आणि लाल पत्थर यांच्या मिश्रणातून हा टोम उभारला गेला. त्याच्यानंतर याचे टोमचं उंचीच्या बाबतीत मी बोलतो, याची हाईट टोटल 42 मीटर उंच असून त्यावेळेला ही पूर्ण हिंदुस्थानातील सगळ्यात मोठी टोम असलेली इमारत म्हणून गणली गेलेली आहे. मित्रांनो, या हुमायूं मकबरा याच्या परिसरात अंतर्भागात काही रॉयल फॅमिलीतल्या व्यक्तींच्या कबरी आहेत. त्याचबरोबर हमीदा बानो बेगम, दारा शुकोह म्हणजे औरंगजेबाचा मोठा भाऊ, त्याच्यानंतर ईसा नियाझी या व्यक्तींच्या कबरी या परिसरात दिसून येतात. जवळजवळ 150 रॉयल फॅमिलीतल्या कबरी या ठिकाणी असून यालाच सिमेट्री ऑफ रॉयल मुघल्स असं म्हटलं जातंय. या मकबऱ्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा 1993 रोजी देण्यात आला.